अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मोर्चा निघणार आहे। अहमदनगर मार्गे शिक्रापूरहून मुंबईकडे पायी दिंडी आझाद मैदान व शिवाजी पार्कवर मोर्चा धडकणार। अंतरवाली सराटीतून बीड जिल्ह्यात प्रवेश करणार, बीडमधून नगर जिल्ह्यात प्रवेश करणार, जालन्यातून बीड नगर पुणे मुंबई असा पायी प्रवास करणार। शांततेच्या आचारसंहितेचं मराठा आंदोलकांनी पालन करावं। वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदान शिवाजी पार्कात मोर्चा धडकणार। सर्व मराठा बांधवांपर्यंत मोर्चाचा मार्ग पोहोचवला जाईल। सर्व मराठा बांधवांपर्यंत मोर्चाचा मार्ग पोहोचवला जाईल। सर्व मराठा बांधवांनी पायी प्रवासात सहभागी व्हायचंय। आमच्या मोर्चातील मराठ्यांनी गावकऱ्यांनी सहाय्य करावं। प्रत्येकाने नेमून दिलेल्या तुकडी सोबतच राहावं। आंदोलकांनी रोजच्या वापरातील वस्तू सोबत घ्याव्यात। शेतीची सर्व कामे करून घराबाहेर पडा। शक्य असेल तितके साहित्य घ्या। जेवण्याची झोपण्याची व्यवस्था आपल्या वाहनात केली जाईल। मुंबईतील मराठा समाजाने आम्हाला मदत करावी। मोर्चात कोण बाहेरचं शिरलं तर बघूच। आंदोलनात कोणीही व्यसन करणार नाही। कुणीही शांतता भंग करू नका। देशात कुणी अशी धडक मारली नसेल तशी धडक मारा। सण उत्सव नंतर साजरे करू। आता आरक्षण हेच आपलं ध्येय। कायदा पारित करण्यासाठी महाजनांनी वेळ मागितला होता। आता राजकीय नेते ज्यांना आता आम्हीच आव्हान केलंय मराठा समाजात की आपण स्वतःहून पुढे येऊन मराठा म्हणून याच्यात सहभागी व्हावं आणि मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहावं। आता आम्ही स्वतःहूनच आव्हान केले आणि ते रॅलीत चालायला लागलं त्याला चलू नको कसं काय म्हणायचं, म्हणजे एकीकडून पाठबळ बी आम्हीच मागायला लागलो आणि येऊ नका आम्हीच म्हणायला लागलो। उलट होईल ना। त्यापेक्षा मंत्री सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आजी माजी नेत्यांना आजी माजी सगळ्यांना ताकदीनं सहभागी होऊन एवढ्या वेळेस मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहावं हे आम्ही सांगितलंय। आमच्या डोळ्याला तर दिसल कोण आलाय तोच आमचा। जो नाही आला त्याला मराठ्यांनी दारात उभा नाही करायचं कधीच। त्याला तर आयुष्यभर मराठी गुलालात नाही लागून देत, त्याचं टेन्शनच नाही घ्यायचं। दुसरा मुद्दा तुमचा पोलिसांच्या परवानगीचा। आता आम्ही निवेदन देतोय। सरकार मायबाप आहे, आम्ही जनता आहे। लोकशाही मार्गानं मागणी करायला शांततेत यावी। परवानगी सरकार देणारच, त्यात दुमत असण्याचं कारणच नाही। आणि उद्याच्याला आमची एक पथक किंवा टीम मुंबईला जाते उद्याच्याला। त्यांचं ऐकणार आहेत आता आमची मागणी तेच म्हणतो त्यांनी उगाच त्याच्यामुळेच म्हणलं त्यांनी एवढी गडबड नाही करायला पाहिजे। सगळं क्लिअर झाल्याच्या नंतर इकडची भूमिका काय, मराठ्यांची भूमिका काय, त्यांची भूमिका काय हे ज्यावेळेस याच्यातून उत्तर बाहेर निघत त्या टायमाला माणसाने पुढचं पाऊल उचलायचं असतं। अचानकच समजा गडबड करून त्यांचाही लॉस होतो, आमचाही होतो। त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती अभ्यास केलेला नाही आणि त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही, म्हणून तो विचार आम्ही आणखीन केलेला नाही। तुमचा निरोप जाईपर्यंत हरिभाऊ राठोडेंनी शांत राहावं, त्यांनी मनानेच राहायला पाहिजे। ज्येष्ठ नेते आणि ते मोठे, त्याच्यात त्यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आमच्या समाजाच्या पण आहे। त्यासाठी काम करताना त्यांनीच काय म्हणून त्याला दूरदृष्टीचा विचार ठेवला पाहिजे आणि घाई गडबड न करता पूर्ण उत्तर बाहेर काढायचं आणि मग काम हातात घ्यायचं। कारण त्या फॉर्म्युल्यामुळं आमचं सगळ्यांचं कल्याण होईल का ते वाचणं गरजेचं आहे। त्यांनी मोठं पुस्तक दिलेलं आहे, ते का लहान नाही, ते वाचायला लागेल। परंतु आमची भूमिका सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणातून, त्यामुळे आम्ही त्याच्यावर ठाम आहेत। त्यांच्या फॉर्म्युल्याबद्दल त्यांनी जरा दम धरायला पाहिजे, गडबड करायला नाही पाहिजे। परंतु त्यामुळं आमचं सगळ्यांचं चांगलं होईल असं वाटत नाही, म्हणून आम्ही त्याच्यावरती विचार करतोय। आमचा विचार जरा थांबलं पाहिजे। आता त्यांनी नुसती गडबडच केली तर मग आमचं वाटलं होईल ना, आम्ही कसं काय हा म्हणा मग म्हणलं जायचं काहीच व्हाय ना। नुसते आंदोलन मोर्चे करू बेजार झालो आपण। आरक्षणच मिळाला तुमच्या एकजुटीमुळं आणि एक हाती काम हे काम करता यायला लागले, त्यामुळे 54 लाख मराठ्यांना न्याय मिळालाय आणि त्या एका नोंदीवरती त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ मिळतोय। आता जालन्यात एकच उदाहरण असं आहे की एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला, 70 जणांना एका नोंदीवरती। तुम्हाला सांगतो या 54 लाखावरती 2 कोटी लोकांना न्याय मिळणार आहे, म्हणजे तुमचा विजय झालेला आहे। ह्यो आरक्षण तुमच्याचमुळे मिळालेलं आहे, ही समाजाचाच विजय, कोणाला श्रेय जात नाही, कोणालाच श्रेय जात नाही। आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना आरक्षण घ्यायचं ओबीसी आरक्षणातून, त्यामुळे सगळे मुंबईकडे चला, सगळेचे सगळे। सरकारनं क्युरिटी पिटिशन सुद्धा
या मराठ्यांच्या एकजुटीमुळे आणि आंदोलनामुळे दाखल केलेली. फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाही आहे मराठ्यांनी, ते सुद्धा मराठी घेतलेले त्यांनी घेतील सुद्धा. पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का, ते टिकणार आहे का? इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं उडान. मग जर ते ओपन कोर्टात गेलं तर त्याचं त्या अहवालाचं वाचन होणार आहे पुन्हा. मग मात्र ते चॅलेंज होणार नाही, ते टिकल सुद्धा. आणि मग आम्हाला शंका आहे नाही, मग ते टिकण्याची शक्यता सुद्धा आहे. ते मराठी घेण्यास त्या मराठ्यांना काही हरकत नाही, मराठी घेतील सुद्धा. पण सरकारनं ते स्पष्ट केलं की ते ओपन कोर्टात होणार आहे. आणि ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या होत्या त्या त्रुटीसह कोर्ट सगळं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानुसार न्याय मिळणार आहे. परंतु ते स्पष्टीकरण होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्या लफड्यात पडल्यापेक्षा तोही क्युरिटी पिटिशनही याच मराठ्यांची एकजुटीमुळे दाखल झाली. ते गोरगरिबांचं श्रेय आहे, ते सुद्धा क्युरिटी पिटिशनचं काही सगळं श्रेय गोरगरीब मराठ्यांचं. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, गोरगरिबांना सगळ्यांनी मिळून गोरगरीब मराठ्यांना ते श्रेय द्यावं. कोणालाही श्रेयाची काय नाही. एकदा मायबाप समाजाला आपण खूप श्रेय घेतलेत, आपण एक कशाचे पण माझ्यासहित एकदा आपल्या मायबाप समाजाला श्रेय तुम्ही एकजूट झालात म्हणून आता मराठ्यांना सांगतो आणि सरकारला विशेष करून की आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, आमच्या नोंदी सापडल्यात, मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झालं. कायदा पारित कारण मोकळा होणार, कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय, परत ते गेलं का आम्हाला पुन्हा पाडे तेच पुन्हा आंदोलन. म्हणून मराठ्यांना सांगतो आपली पक्की मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्यावरच आम्ही ठाम आहे. त्यासाठी 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून मुंबईकडं मराठे कूच करायला लागले पायी. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, घरी थांबू नका. मी तुमचा मुलगा म्हणून पुढे झालोय, मला पाठबळाची गरज आहे, तुमच्या साथीच्या आणि आशीर्वादाची गरज आहे. मी हटत नाही, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही. धन्यवाद. सगळ्यांनी प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय, संपूर्ण मराठा समाजासाठी, एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं, म्हणजे सगळ्यांना हे घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवा, एक चटाई घ्यायची, एक रग घ्यायची, एक उशी घ्यायची, एक स्वेटर घ्यायचं सोबत, एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला, आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्यात आवश्यक, एक टॉवेल घ्यायचा आहे आवश्यक, अंगाला साबणी घ्यायच्यात, तुमच्या अंगाच्या कपड्याच्या साबणी घ्यायच्यात, खोबरे तेलाच्या बाटल्या सोबत घ्यायच्यात, गंधाची पुडी घ्यायची, कोलगेट घ्यायचे सोबत, ब्रश सोबत घ्यायचा आहे, ताप सर्दी खोकला अंगदुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या. कुंकड काही लफडं बघायला ठेवायचंच नाही सापडायला. एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा, एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून, आणि भांडे ठेवा, 1-2 जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला, जेवणासाठी ताट ठेवा आपलं कुंकड ताण नको, हे संपलं ते संपलं म्हणायला. एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची, प्रत्येकानं एक बॅटरी ठेवा. मच्छर कॉईल सोबत ठेवा, म्हणजे कुठं मच्छर चावा लागली तर दिली जाऊ, आणि नाहीत मच्छराने गेले तर कणाकण मारा अंगावरच हाताने. बॅटरी ठेवा. आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा, आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा, हातात एक ठेवा, 2 भगवे झेंडे, एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा. तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायची ठेवा. इस्त्रीचं लफडं सगळं घेऊ नका, कारण जसे असतील तसेच घालू. चार्जरसाठी ठेवा. अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत, एकानं अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत. भाकरी करत काढला भात त्याला रेटीन हाणला की निघाले. अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या. अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं. याचं तुमच्या गाडीत 10 जण असले तर 5 क्विंटल झालं. ते तुमच्या गाडीत 10 जण जर असले तर पीठ सुद्धा 5 क्विंटल झालं. एक जण अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते 1.5 महिना खायला एकटं, त्याचं काही टेन्शन नाही. आणि संपल्यावर मागं तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं, ते ऊस तोडायला गेल्यासारखं. सक्रातीच्या टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन जातं मुकादम, तसं सुरू. आता डोक्याने लढायचं, जिंकून मागायचं फक्त शांततेत. सरपण अर्धा क्विंटल ठेवा. 2 किलो गोड तेल घ्या सोबत, 2 किलो शेंगदाणे घ्या, 2 किलो मिरची कुटून सोबत ठेवा, म्हणजे त्यात टाका लागल. 2 किलो कांदे राहू द्या, खायला लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ, त्याच्यातून उरले तर. जिरे मीठ मसाला लसूण सोबत घ्या. 2 किलो साखर घ्या, चहा प्यायला लागेल वाटाणे. बऱ्याच जणांना तलपी आहे, त्या तलपी बंद आता, ही तलप फक्त चहाची. 1 किलो
दूध पावडर सोबत घ्या, दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठं नाही दूध मिळाली. चहाची पत्ती एखादा किलो घ्या, एक तवा आणि एक भगुनं सोबत असून द्या. भगुनं भाजी करायला, तवा भाकरी करायला. आता लय ते आपण काय सज्जच संसारत नाही जमान्यात. तिकडे एक ऊस तोडायला गेलो म्हणायचं आपण 6 महिने. डोकेदुखीची ती बाटली लावायची घ्या, डोकं दुखायला लागलं तर हा मला प्रॉब्लेम असतो जास्त, तुमची बाटली मी पण घेऊ शकतो. आवश्यक अंगदुखीच्या गोळ्या घ्या, एक चूल सोबत घ्या. 3 इटा घेतल्या तरी जमतं. एकूण एक ठोली, एकूण एक ठोली सरपण लावलं की सुरू. नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला. त्यामुळं ते जुळतंय, कामाला राहा सगळे. एक थंडीची टोपी डोक्यात घालायसाठी घ्या. खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकत्या अशा काही कोरड्या वस्तू घ्या. मुरमुऱ्याचा चिवडा घ्या बराच सोबत, कारण ते बऱ्याच दिवस टिकतं, ते घ्या. 10 गोण्या नसतात का आपल्या खताच्या, त्या गोण्या फाडामधून 10 गोण्याचे एक चवळ बनवा. काहीकडे चवळ्या म्हणतात, काहीकडे तप्पड म्हणतात, जे असेल ते बनवा. आणि त्याला 4 खुट्या घ्यायच्या. खुटा नाही बरं का, खुट्या घ्यायच्या. मग लोखंडी घ्या किंवा लाकडाच्या घ्या, त्या ठोकायच्या. आणि रावठी, आपण आपलीच रावठी केली की पाळा लगेच झोपायचं. कोणाच्या आशेवरती किंवा करतील तयार याच्यावरती नाही, बेसावत जायचं नाही. ते चवळ्याचं तयार करून घ्या आत्तापासूनच. आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का. चवळ्याचं पण 10 गोण्याचं करा किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शक्य असेल तर तसं करा. तुमच्या गावातून 10 असले 50 असले तर सगळ्यात मिळून करा, परंतु वेगळं वेगळं करा. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. त्याच्या 4 खुट्या म्हणा. प्रत्येक जणांना छत्री पण सोबत असू द्या. अशा पद्धतीने नाही नाही, त्याला कशाला विनंती करावं आम्ही. म्हणजे स्टॉल तिथे त्याला मनाने उभारायचे असतील तर करतील. आमच्या 2 व्यवस्था केल्या तरी बस. पाणी आणि एक विशेष गोष्ट आहे त्याच्यासाठी जरी केलं तरी खूप झालं. म्हणजे काय हे विनंतीपूर्वक सांगतोय, असं काहीच नाही. प्रॉब्लेम पाण्याचा आणि त्याचा केला तर त्या 2 गोष्टीचा म्हणजे आंघोळीला पिण्याच्या पाण्याची महत्वाची गोष्ट लागणार आहे. आणि तेवढी एक ती नैसर्गिक आहे. समजा त्याच्यासाठी जर काही उपलब्ध केलं आहे, नाही तर मग आता त्याला काय करू आम्ही ते. जर चहाच्या बांधवांनी सुद्धा हॉटेलला बनवता येतोय चहा, तर त्यांनी यावं. चहा बनवून तुम्हाला सेवा करता येईल. आपल्या मराठात एवढीच संधी आहे मराठा समाजाची सेवा करायची. कारण एवढं विराट दर्शन करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. हे मराठी एकत्र आलेलं विराट दर्शन तुम्हाला होणार, त्यांची सेवा करायची वेळ तुम्हाला येणार आहे. आणि हे मराठी एकवटलेत. खूप श्री खूप मराठा समाजाने त्रास सहन केलेला आहे. त्यांचं आता स्वप्न साकार करायचे दिवस आले आणि गोरगरिबांचे पोरं मोठं करायचे हेच दिवस आहेत. यासाठी सगळ्या क्षेत्रातल्यांनी बाहेर पडून मदत करा. पिण्याचे टँकर जर तुमच्या गावात असले पाण्याचे, ते सोबत घ्या, ते सोबत घ्या. त्यांना पाण्याची व्यवस्था आपल्याला होईल. प्रत्येकानं असेल तर स्वतःहून. आणि जे पाण्याचे जे आरवले आहेत त्यांच्याकडे जर 2 गाड्या असल्या गावात पाणी विकायला, आता कमी थोडे पैसे कमवू आपल्या लेकरासाठी लढू. 1 गाडी पाणी विकायला तुमच्या गावाकडे ठेवी, एक तुम्ही त्या दिंडीत पाठवून द्या. माझी एक घेऊन जा म्हणून मोकळ्या मनानं सांगा गावागावातली. हे काम करा. या टँकरचे तुमच्याकडं महाराज मंडळी जर असली गावात, तर महाराज मंडळीने, टाळकरी मंडळीने या विराट रूपाला कर्माला पाहिजे. त्यांना ते संस्कृतीच्या बद्दलचं भजन कीर्तन पण रस्त्यानं करत चला. यासाठी आपण सुद्धा यावं ही विनंती आहे सगळ्याला. मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन होतील, त्या दिंडीचे टाळकऱ्यांची भजनं होतील, त्यामुळे थोडासा करमल. जर तुमच्या गावात हलकी पथक असलं, तुमच्या गावात असे काही पथक असले तर ते सोबत जर येणार असली तर घ्या, चांगली गोष्ट आहे. नसल येत तर गणपती मंडळाकडे आपल्याकडे सगळ्याकडे ढोली पाहिजे. आपण आपल्याच वाजत धडालम जसं असेल तसं घ्या. काय काय गुतून तिकडे बघू आपलं वाजू कसं वाजत तसं वाजता येईल आपलं. तुम्ही का करता त्याला पैसे द्यायला? आपल्याकडे काही नाही. हलक्या वाल्याला पैसे द्यावं लागतील. आले फुकट तर घ्या, नाही आपलं आपणच वाजू घ्या. ते आपल्याला आपल्या बांधवांना थोडंसं करमणुकीचा टाइमपास होणार आहे. त्यामुळं ॲम्ब्युलन्स हे जर गावात असतील किंवा शहरात असतील कोणाकडं, तर ॲम्ब्युलन्स सुद्धा आपण सोबत घ्या. आपल्याच बांधवाच्या त्या कामाला येणार आहे ही आठवणीत राहू द्या. त्यासोबत एखाद्या हॉस्पिटलला 4 डॉक्टर असले तर हॉस्पिटलला मनानच त्यातले 2 डॉक्टर किंवा 1 डॉक्टर इकडे सेवेसाठी द्यावा. मराठा समाज त्यांचे कधी उपकार विसरणार नाही, ते पण घ्या. जर झालं आणि जर आपल्या गावात पोवाडा म्हणणारे पोरं असतील, शिकाऊ पोरं असतील, पोवाडा शिवशायरी करणारे,
किंवा मोठाले शिवशाहीर असतील यांनाही विनंती आहे की आपण रॅलीत संध्याकाळच्या वेळेस थकलेले लोक असणार आहेत, त्यामुळं त्यांच्यात ऊर्जा निर्माण होईल. त्यासाठी शाहिरांनाही नफा ना तोटा तत्वावर त्यांनी यावं, त्यामध्ये चालावं. कारण गोरगरिबांचा हा शांततेचा प्रचंड मोठं युद्ध आहे आणि ते मराठ्यांचे लेकरं, मराठ्यांच्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज हा जिंकणार आहे. त्यासाठी आपणही सहभागी होऊन साक्षीदार व्हावं, आपण यावं ही विनंती असणार आहे. ते जर आरक्षण स्वीकारलं तर ते फक्त राज्यापुरतं लागू असणार आहे. ओबीसी आरक्षण जर घेतलं तर ते केंद्रात सुद्धा मराठा समाजाला लागू असणार आहे. त्यामुळे मग तुमची या कारणामुळे ठासून भूमिका आहे का की ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे? नाही, आम्ही ओबीसी आरक्षणातच येतात म्हणून आमची ठासून भूमिका आहे की आमच्या जर नोंदी सापडल्या 54 लाख म्हणजे साधा आकडा नाही. कायदा पारित करण्यासाठी खूप आधार झाला आणि गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं जरांगे पाटील 4 दिवसात होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या, आपण 40 दिवसात दिला होता. याच्यासाठी कायदा पारित करायसाठी वेळ लागत, त्याच्यासाठी आधार लागतो, नोंदी लागते. मग आता 3 महिने दिलेत आपण एक्स्ट्राचे, म्हणजे पाठीमागचे 40 दिवस आणि आता 24 डिसेंबरपर्यंत दिलेले 2 महिने म्हणजे 3 महिने. आता आधार भरपूर आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. आणि मराठा बांधवांना याला जोडून सांगतो, मराठ्यांच्या पोरांचं आयुष्याचं कल्याण करायचे एक काम कमी करा, पण एकदा आयुष्याचं पोराला मिळवून देण्यासाठी तुम्ही बाहेर पडा आणि मुंबईला चला. आपल्या डोळ्यात एकटाच आरक्षण घ्यायचंय, आपल्या मागं मग खूप आपल्या लेकरांचे हाल होणार आहेत. आपण खूप लोकांना मोठं केलं, खूप राजकीय नेत्यांना मोठं केलं, ते आपल्याला काय सांगतील तेही सांगतो लगेच 1 सेकंदात. आम्ही विकास केला, आम्ही डांबऱ्या टाकल्या, आम्ही पुढं आमकं केलं, आम्ही तुमचं तमकं केलं. हे बघा, त्याच्यातून विकास झाला पण तेच मोठे झाले. आपले पोरं कोणी मोठे नाही केले, कोणी मोठे नाही केले. आपले पोरं आज रस्त्याला वन फिरायला लागलेत येडे झाल्यासारखे. आपल्या मुली एका टक्क्यावर हुकल्या तर सुशिक्षित बेकार म्हणून घरी रडत बसायला लागल्या. म्हणून तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना विनंती, लेकरासाठी बाहेर पडा. बस हे कसे आरक्षण देत नाही ना तेच बघतो, त्याची काळजीच करू नका. काल 2 मुलीचा प्रॉब्लेम होता आणि कसं त्याच्यावर तोडगा काढला? हा, बरं झालं तुम्ही विचारलं. काल 61 विद्यार्थ्यांचे ते जे धायमुकुलं रडत होते त्याचं कारण असं होतं की त्यांची 5-7 वर्षापूर्वी निवड झालेली आहे, फक्त नियुक्ती द्यायची राहिली. RTO मध्ये निवड झालेल्या होत्या त्यांच्या. ते का असे भयानक रडत होत्या की आमचं आयुष्य बर्बाद झालं, आमच्या आईबापाने आम्हाला कशासाठी शिकवलंय की आमचे पोरं मोठे होतील म्हणून, आणि आम्ही निवड झाली फक्त नियुक्ती द्यायची तरी आम्हाला नाही. आमचं आता वय निघून चाललंय, आम्ही कसं जगायचं. ते भयान शब्द होते. आता मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नाही सांगत त्या मुलींचे. काही मुली तर एवढ्या रडून काय म्हणत होत्या. मी बरंच त्यांची समजूत काढली, त्यांना सांगितलं, उदय सामंत साहेबाला फोन केला मंत्री महोदयांना आणि त्यांना सांगितलं प्लीज हात जोडून विनंती आहे, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हायला लागले, तुम्ही काही करून यांचा विषय मार्गी काढा. असाच सारथीच्याही विद्यार्थी होते जवळपास 1-1.5 हजार. पाठीमागच्या महिन्यात या पाठीमागच्या अधिवेशनात उदय सामंत साहेबांना त्यांना सांगून, शंभूराजे देसाई साहेबांना सांगून मुख्यमंत्र्यांची त्यांची बैठक करून त्यांचाही आता प्रश्न निकाली ते काढायला लागले. तर कालच्या त्या RTOच्या विद्यार्थ्यांचा सांगितलेल्या प्रश्नाबाबत आता मला वाटतं 12 वाजता त्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक आहे, तेही तो मार्गी काढतोत म्हणले, तोही निघत. याच्यासाठी मराठा समाजाला मी जागृत करतोय की सावध व्हा, एकदाच आयुष्याचा लेकराला द्या. जशी तुम्ही जमीन त्यांना आयुष्यभरासाठी भाकरी दिली आयुष्याची, तशीच आरक्षण ही आयुष्याची त्यांना एकदा भाकरी द्या. घराच्या बाहेर पडा, काय विचार करू नका काहीच. जे गावातले पोरं येणार आहेत ना, ज्या काय त्या गाड्या घेऊन येणार आहेत, काय जे असतील त्या 1, 2, 4 काय असतील मला माहीत नाही, गावकऱ्यांनी मिळून तो त्यांचा डिझेलचा त्याचा खर्च उचल, सगळ्या गावकऱ्यांनी मिळून पूर्ण गाव त्यांना वाटा लावायला राहा. कारण खिंड आम्ही तिकडे जाणारे, मुंबई जाणारे आम्ही तिकडची खिंड लढवतो. राहिलेल्यांनी गावाकडे राहिलेल्यांनी इकडे खिंड लढायची, असं काहीच नाही की इकडं काय नाही, इकडे तुम्ही खिंड लढवायची साथ द्यायची आम्हाला. गावात वर्गणी करा, जो खर्च येतो तो काढा, किती गाड्याचा खर्च आहे तो डिझेलला त्यांना खर्च द्या. जर तिकडं धान्य संपलं तर मागून ट्रकने घेऊन पुन्हा या, त्यांना धान्य द्या, गावकरी वापस या. हे कामं सगळ्यांनी वाटून घ्या, कारण हे करावं लागतंय. याला जोडून विशेष करून सांगतो, जर महाराष्ट्रात या रॅलीच्या पायी दिंडीच्या नावाखाली कोणी जर पैसे मागितले, कोणालाही पैसे देऊ नका, कोणाला 1 रुपया देऊ नका, दिले तर ते माघारी घ्या. इथं गावकरी किंवा स्वतःहून मनाने देणारे लोक आहेत काही, यांच्या माध्यमातून तर डिझेलचा त्याचा खर्च केला जाणार आहे.
काय लागतंय त्याच्यामध्ये, आपण आपल्या तुकडीला किंवा आपण आपल्या गाड्याला, आणि काहीच लागत नाही. पोर आपण आपल्या गाड्या तिथूनच सजून आणणार आहेत, आपण आपले ट्रॅक्टर तिकूनच सजून आणणार आहेत, तिकूनच झेडे लावून आणणार आहेत, तिकूनच बोर्ड लावून आणणार आहेत, तिकूनच ते ड्रम पाण्याचे घेणार आहेत, तिकूनच धान्य घेणार आहेत, तिकडूनच तेल मीठ घेणार आहेत. त्याच्यामुळं तो खर्च गावकऱ्यांनी करायचा. आपल्या गावकऱ्यांनी जेवढे आपल्या गावातून पोरं चाललेत त्यांना काय काय लागतंय, किती दिवसाचं चालवलं यांनी, ते गावकऱ्यांनी द्यायचं. काही काही गावकरी बांधवांनी वाटा लावताना त्यांना सुख असं द्या की जास्त दिवस ते टिकल असं द्या. स्वतःचे लेकरं समजा, त्यांना जरी तुमचं लेकरू जाणार नसलं मुंबईला, दुसऱ्याचं चाललं असलं तर तुमचं समजून त्याच्या गाडीत 1-2 किलोचं सामान काय तुमचं शक्य असेल तेवढं त्याच्यासाठी टाका, म्हणजे इकडं खूप दिवस पुरल. जर कटाळा आला स्वयंपाक करायचा आम्हाला एकमेकाला, तर ते आम्ही खाऊ रस्त्यानं, आम्ही उपाशी तापाशी राहू, रात्रंदिवस चालू. पण गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊन मोठं केल्याशिवाय आता आम्ही हटत नाही. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.